ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अतुल सावे आज ओबीसी आंदोलकांची भेट घेणार। अतुल सावेंच्या हस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुटणार। मराठा समाजाला आमच्या ताटातून काहीही मिळालेलं नाही, आमचं ताट सुरक्षित आहे। मराठा आरक्षणाच्या GRवर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। उद्या बारामतीत लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चाचं आयोजन। लक्ष्मण हाकेंची माहिती। GRमधील काही शब्दांवरून संभ्रम, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू। सोमवार मंगळवारपर्यंत कोर्टात जाणार भुजबळांची माहिती। तर ओबीसींनी उपोषण न करण्याचं भुजबळांचं आवाहन। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंसह अतुल सावे, दत्तात्रय भणे समिती सदस्य। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। दक्षिण मुंबईच्या उच्च कार्यक्रम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावीत। मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील। एका GRमध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। नारायण राणेंवर आज तातडीने शस्त्रक्रिया होणार। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी नारायण राणेंना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर। पक्षप्रवेश 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती। आज होणारा पक्षप्रवेश कार्यक्रम लांबणीवर। 12 आणि 28% GST स्लॅब बंद, फक्त 5 आणि 18% GST स्लॅब असणार। 22 सप्टेंबरपासून नवे GST दर लागू। आरोग्य आणि जीवन विम्यावर GST नसणार। नवीन GST स्लॅबमुळे शेतकऱ्यांना दिलासा। ट्रॅक्टर आणि शेती यंत्रांवर 5% GST असणार। यापूर्वी ट्रॅक्टरवर 18% GST आकारण्यात येत होता। एअरपोर्ट PSA मुंबई टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याचं आज उद्घाटन। पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार। मुख्यमंत्री फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार। पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार। स्वारगेट ते कात्रज दरम्यान 2 बालाजीनगर बिबवेवाडीमध्ये मेट्रो स्थानकं उभारली जाणार। सरकारकडून 683 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ। लाभार्थ्यांना दरमहा 1500 ऐवजी 2500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदराने कर्ज योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींशी संवाद। लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी 5 कोटींचा निधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते धनादेश सुपूर्द। नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनी स्फोट। विस्फोटकं बनवणाऱ्या काम करणाऱ्या सोलार कंपनीत स्फोट। एका कर्मचाऱ्याचा मृत्यू, तर स्फोटात 13 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती। गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार। मुंबईत 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावात विसर्जनाची व्यवस्था। पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आज बिहार बंद। NDAकडून दुपारी 12 वाजेपर्यंत बिहार बंदची हाक। यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली। अनेक भागात पाणी शिरलं। नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही पाणी शिरलं। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा। विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। तर पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।